नाटक म्हणजे नवरसांचा आविष्कार, पण आता आपण एका नाटकात कलाकारांमधील असूयेचा आविष्कार पाहणार आहोत. तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. या चला चला भावांनो, दुसरी बेल दिली आहे. चला चला, प्रॉपर्टी जागेवर का बघा. पहिल्या अंकात भाला कोणतरी विसरून गेला होता आतमध्ये. ए भावा, ए राऊत भावा, किती वेळा तुला सांगू स्टेजवर चाय पिऊ नको. ते नाट्यगृहवाले आम्हाला विचारतात. जा आधी त्या विंगेत ठेवून जाडणार आहे का चहा. अरे नाही, जा 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 विंगेत जा. हा आता विंग सुरू झाली. जा ए भावा, ए भावा बाहेर ये, विंगेतून बाहेर ये जरा. हा या काय करतोय? अरे घुसून नाही राहिलं ना. अरे तालमीपासून प्रयत्न करतोयस. तुझी तलवार मेहनत घुसत नाही आणि तू पण रोल मध्ये घुसत नाही आहेस. अशा नाटक घुसवशील कुठेतरी. सेनापती आहेस ना रे. तोंडावर तसे भावान खुलाच वाटतोयस मी आलास. ए बाय, नाटकात राणी आहेस, पोरीचा आवाज लाव. नाटकात आहे ना. हा नाटकात आहे ना का. आणि ते कुठं आहे भांडू? कुठं आहे? कसला बॉन्डो? डोक्यावरचा भांडू कुठं आहे? या रमण कुठे? कुठं आहे? बाय घे. सुरू कुठे? हा कुठं आहे? बाय घे. तू घेतलाय? ए मस्ती नकोय आता. दे परत. ए बाय बाय थांब, बाय थांब, बाय थांब. तू गेली नकोय मला. थांब. एवढी धावपळ जरा नाटकात कर. प्रेक्षकांना पण बरा वाटेल आणि तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला पण बरा वाटेल. टियारा स्वतः टियारा. हे घ्या, बाथरूम मध्ये ठेवून आली होतीस. मी ठेवला होता. तेच म्हटलं तू ठेवलं. मुळात तू काय खरोखरची राणी आहेस काय? बाथरूम मध्ये या भांडू घालून कोण जातं आधी? हो ऐका ना, द्या ना. आधीच आपण ना प्रयोग लेट सुरू केलाय. तू काय मोबाईल वरनं वाक्य पाठवणार आहेस? ठेवतो. थर्ड बेल तर ते पाटणकर आलेले आहेत. बापरे, पाटणकर आलेत प्रयोगाला. झालं उचल तुझा. झालं. उद्याची हेडलाईन समीक्षणाची. आधीच बोंबा बोंब, त्यात उशीर. पण त्यांना ना, तो पण नाटकवालाच आहे ना. ते समीक्षक आहेत. समीक्षक कसला क्लर्क होता. त्यांचे पेपरचे त्यांचे सगळे समीक्षक रिटायर झाले म्हणून याला जबरदस्ती केला समीक्षक. अरे बापरे ना. अरे नाही, एक काय ना झाला, स्वतः एक नाटक करायचं नाही आणि मोठे आमच्या नाटकावर ताशेर उडवत. आणि काय करतात समीक्षण म्हणून? ओंकार दादा, श्याम दादा. अरे तू काय तयार नाही आलास अजून? नाही होतोय. मग कोणाला तरी भेटायला आणलंय. कोणाला? मैत्रीण आहे. कोण रे? कोण रे? माझी मैत्रीण आली आहे प्रयोगाला. रुही आली आहे. ओ B17. सीट नंबर B17 ला बसलीस ना. ए रो मध्ये तरी बसवायचं. जवळून बघता आलं असतं हिला नाटक. नाही ती बसली आहे. तुला दिसतंय ना व्यवस्थित? दिसतंय ना. नाटक बघायला. याची मैत्रीण आहेस का? वा 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 असं म्हणायचं त्याला. वा गंमत गंमत करतोय ग. एवढं मस्करी करत असतात. नाही पण छान आहे. म्हणजे छान दिसतंय मला सगळं. थँक्यू. खूप छान करताय सगळे. थँक्यू. आम्हाला पण बघतेस? फक्त मित्रालाच बघतेस? नाही तो कुठे पहिल्या अंकात एवढा. दोनदा जी महाराज म्हणून गेला ना. हा एकदा आवाज येतो ना विंगेतनं. पण माझं आहे दुसऱ्या अंकात. माझं खूप आहे माझं दुसऱ्या अंकात. मी बराच वेळ बोलतो. म्हणजे काय? हा लीड आहे दुसऱ्या अंकाचा. नाही काय पहिल्या अंकात तुम्हाला बघितलं असेल कारण की मी लीड आहे. दुसऱ्या अंकात तू ह्याला बघणार कारण हा लीड आहे. तू B17 वर बस, A5 वर बस, नाही W54 वर बस. हा उपयोग काय? काय भावकीची बैठक लावली आहे. दुसरा अंक करायचा काय? चला लवकर पटापट. हा पोरी घेऊन येतो सतत. आम्ही काय करू? ए बाबा तू बाबा रिप्लेसमेंट आणलीस की काय? आणि तुझी रिप्लेसमेंट ही कशी करणार? हिला कोण दाढे मिशी लावील? रिप्लेसमेंट नाहीये, मैत्रीण आहे त्याची. मैत्रीण आहे. जवळची मैत्रीण आहे. मैत्रीण आणलीस काय? ए बाबा पास IC साठी घेतलास ना तू? नाही आई येणार होती. पण मग आई मठात गेली तर मग पास असाच होता. तर मी म्हटलं राहू दे आता. मिळाला ना पास. काय कुठला होता? B17 हिला दिला. B17. हा जा पुरी समोर टाल्या बिला वाजव. मस्त वाटतंय ना. जा चला सुरू करूया. हा जुही रुही
रुही प्रयोगानंतर भेट हा, मला तुझा अभिप्राय हवाय. हो हो पहिला अभिप्राय मला दे. हा शिवलकर, हा, बोला, बोला. हिला सोडून येऊ पटकन. हा जा सोडून ये, जा. हे बाबा इकडे. हा. पोरगी चांगली आहे. हा. ती टिकव. काय? मागच्या वेळेचं माहिती आहे मला. ए ती खोटं बोलायची. आठ आहे माझ्या. जा आता जा. शिवलकर, हा. हे घ्या आठ ठेवा. बाय 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 ह्याला काय जिंदगी आली आहे बघा. हे अशांना ना चांगल्या पोरी मिळतात. असं काय पटवलं असेल ना ह्याला. ओ तुन बाय ना चतरा कावळा. हे काय तुला काय हे चाबरे धंदे करायचे असतं रे. चाबरे मग चाबरे जगातल्या सगळ्या माद्या काय तुलाच मिळायला पाहिजे का. अरे ओ तुझं काय रे. अरे काय आहे, आपलं काय असणार आहे. आपलं नाही तुझं मला नको देऊ तुझ्यात. आपलं म्हणे. मी स्वतःला आदरार्थी बहुवचनाने संबोधतोय. बाय ना जसा मदनाचा पुतळाच आहे तू. लाईन मार्या. लाईन मार्या. मग लाईन मार्या. हो चल काय नाही रे ही ना पोरगी की चांगल्या line. झाडावर नाही असली माकडच बसतात. हा म्हणा. टाइमपास करूया काय जरा. म्हणजे हा? मजा करूया. म्हणजे एक मिनिट काय म्हणजे काय जरा खेचूया ना त्याची. प्रयोगात हा, मग आलं. नको प्रयोगात नको. अगं नको प्रयोग. तूच सांगतेस ना आपण प्रयोग का म्हणतो नाटकाला. रोज नवीन काहीतरी करायचं असतं हा वगैरे. ना. मी सांगतोय ते ऐका. हे बाबानो बेल देतोय रे. द्या. हा, चला. कळलंय का. मला भीती वाटते. करा ना रे. अरे डेंजर आहे रे डेंजर. डेंजर काय नाही. करा अरे सुदूर बुदूर होऊन जाईल रे. ऐ. ए हडकरा सोड रे बाबा. स्वागतम, शुभ स्वागतम. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत MSJ प्रस्तुत विराज जगताप लिखित आणि जगताप विराज दिग्दर्शित 2 अंकी नाटक सांगा राज्य कुणाचे, अर्थात हत्तीवाल्या दादाची गोष्ट. कलाकार ईशा डे, श्याम राजपूत आणि ओंकार राऊत व इतर. सादर करीत आहोत 2 अंकी नाटक सांगा राज्य कुणाचे, अर्थात हत्तीवाल्या दादाची गोष्ट. अंक 2 आणि शेवटचा. होय चला. सेनापती, जी महाराज. यात तुम्हाला काही गौड बंगाल तर दिसत नाही. दिसतंय महाराज. नुकताच तुम्ही दिग्विजय काय संपादन करता आणि त्याच वेळीस शेजारील राज्याचे राजे अमरसिंह तुमच्या सत्काराचं त्यांच्या राज्यात आयोजन करतायत आणि सोबत एक अटही टाकताय की येताना सोबत आपलं 3 अक्षोहिणी सैन्यही घेऊन यावं. महाराज मला ही अट फार विचित्र वाटत आहे. राणी सरकार, ही अट नाही हा कट आहे, कपट आहे, कारस्थान आहे असा आम्हाला दाट संशय येतोय. आम्हालाही असाच संशय येतोय सेनापती. पण काळजी नसावी. आम्ही आपला विश्वासू गुप्तहेर चक्षु सेन याला त्या राज्यात पाठवलेला आहे. तो येईल, तो आपल्याला माहिती देईल, मग आपण पुढे ठरवू काय कारवाई करायची. अरे सोडा मला माझ्या राजाला भेटू द्या. कोण आहे तिकडे. अरे सोडा रे. कोण आहे? अरे सोडा मला. कोणच तो. हल्लास तर तुझी खांडोळी करीन. थांबा सेनापती. तो दुसरा तिसरा कोणी नसून आपला गुप्तहेर चक्षु सेन आहे. हे चक्षुसेन आहेत. अद्भुत, अद्वितीय. महाराज आम्ही यांना ओळखलंच नाही. मी देखील ओळखले नाही. किती बेमालूम वेषांतर केलेले आहे तुम्ही. आणि मीच काय, तुमची प्रेयसी जरी आता तुमच्या समोर आली तर तीही तुम्हाला ओळखू शकणार नाही. चक्षुसेन, सांगा काय माहिती घेऊन आला तुम्ही. महाराज, मुजरा महाराज. सांगा चक्षु. महाराज, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी शेजारच्या शत्रू राज्यात गेलो होतो.
महाराज तिथे मला एक फकीर भेटला आणि त्यांनी तुम्हाला मदत केली, बरोबर? होय महाराज, पण अक्षरशः तिथल्या चारी बाजूंनी तुम्हाला शत्रूंनी घेरलं होतं. होय महाराज. तुमच्या डोळ्यासमोर तुमचा मृत्यू होता. होय महाराज. शत्रूची तलवार तुमच्या मानेवर होती. तुम्ही डोळे बंद केले, तुम्ही देवाचा धावा केलात आणि तिकडनं पळ काढलात, बरोबर की नाही चक्षुसेन? हो महाराज. पण महाराज, राजा अमरसिंह यांनी आमच्यावर हल्ला करायचा कट केलेला आहे, हेच बोलणार होतात ना तुम्ही चक्षुसेन? घेऊ दे रे. माझं वाक्य महाराज 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 महाराज, राजा अमरसिंह हा वरवर दाखवतोय की तो आनंदी आहे, पण तो आतून आतल्या आत कटकारस्थानी आहे, हेच सांगणार होतात ना तुम्ही? त्यांनी आपल्या सैन्याला त्यांच्या राज्यात बोलवून मागून आपल्या राज्यात तो हल्ला करणार आहे, हे सांगणार होतात ना तुम्ही चक्षुसेन? महाराज, मी सांगू? नका सांगू. एक राजा त्याच्या सैनिकाच्या मनातलं ओळखतो चक्षुसेन. तुम्ही जेव्हा आला तेव्हा तुमची तगमग, तुमचे डोळे, तुमचा चेहरा आम्हाला हेच सांगत होता की महाराज हे झालंय, हे झालंय, हे झालंय, हे झालंय आणि हे झालंच आहे, हो की नाही? सेनापती अमरसिंह, राजा शत्रूने हल्ल्यासाठी चक्राकार व्यूहरचना तयार केलेली आहे आणि त्यासाठी आपलं सैन्य पुरेसं तयार नाहीये, हे तुमच्या डोळ्यात मला स्पष्ट दिसतंय. हो महाराज. महाराज नाही, मी सेनापती आहे. हो सेनापती महाराज. आणि जो सेनापती गुप्तहेराच्या डोळ्यातलं वाचू शकत नाही तो सेनापती कसला? गुप्तहेराला बोलायचंच नाही तर गुप्तहेर कशाला? राणे सरकार. महाराणी, 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 हल्ला अटळ आहे. पण आपण आपल्या राज्यातील बालक आणि महिलांना सुरक्षित ठिकाणी नेण्याची सोय करावी, हेच म्हणायचंय ना तुम्हाला चक्षुसेन? तुम्ही राजमाता आहात, तुम्ही आई आहात, हेच म्हणायचंय तुम्हाला. तुमच्या डोळ्यात स्पष्ट दिसतंय. आणि एक महाराणी गुप्तहेरेच्या डोळे वाचू शकत नसेल तर ती महाराणी कसली? वा. मग आता आता काही नाही चक्षुसेन. खूप दमला असाल तुम्ही. नाही महाराज. नाही नाही, दमला आहात तुम्ही. जा, आराम करा. नाही नाही महाराज, अजून एक पान बाकी आहे. हे पान तुम्ही खा, कारण युद्धाला जायच्या आधी ह्या असल्या गोष्टी उचित नाहीत. महाराज, एक वाक्य तरी बोलू द्या. नको, या तुम्ही आराम करा. महाराज, या नको महाराज. या महाराज नाही महाराज. या. आम्हाला सगळं कळतं आहे. महाराज, राज्यावर संकट आहे महाराज. एवढंही संकट आलेलं नाहीये. महाराज या महाराज या. महाराज. सेनापती, जी महाराज. हे असले गुप्तहेर सापडणं भाग्याचंच. अहो भाग्याचं. ठेवा तो फोन, शिवलकर. काय झाला काय? मला वाक्य नाही घेऊ दिलं आतमध्ये एक पण. अरे बघतोय मी, ते सिनियर आहेत, ते असे तर बेकार आहेत ते. तुला काय वाटलं तुझ्या आधीचा पोर का सोडून गेला? एकदा ते एंट्री पण घ्यायला दिली नव्हती. मग माझी काय चूक आहे याच्यात? अरे बाबा, तुझी चूक ही आहे, तू स्ट्रगलर असून पण चिकनी पोरगी पटवली. म्हणजे? आणि त्याच्यापेक्षा मोठी चूक ही आहे, इंटरव्हल मध्ये ह्यांची ओळख करून घेऊन दिली. अरे बाबा इकडे ऐक ऐक, शिवलकराचा एक एक्सपिरियन्स आहे. मी आपली शेली किती पण लांब शिंगाची असेल तरी लांडग्यांसमोर आणायची नाही, समजला? आता मी काय करू? काय करू का, आपला मुलुंडचा प्रयोग आहे ना, तेव्हा तिला घेऊन ये, मी पास देतो तुला. असली डोंबलाची येते ती. पहिल्या अंकातच चिडली होती, मला म्हणाली 2च एंट्री आहेत ते पण जी महाराज, जी महाराज. कशाला थांबू मी असं म्हणत होती. तिला कसं बसं थांबवलंय मी. तिला सांगितलं दुसऱ्या अंकात माझे खूप वाक्य आहेत. एक पान अख्खं ते बोलले आणि एक पान स्किप केलंय माझं. एक काम कर, आता तुझा संपलाय ना सगळा, कॉस्ट्युम बदल, आणि B18 रिकाम आहे, तिच्या बाजूला बस आणि नाटक एकदा समोरून पण बघ. महाराज,
सध्याची परिस्थिती बघता मला असं वाटतं की आपण राजा अमरसिंहांनी दिलेलं आमंत्रण नाकारायला हवं महाराज. आमंत्रण आपण नाकारायला हवं महाराज. हेच म्हणायचं होतं ना तुम्हाला सेनापती. चक्षुसेन आम्हाला हे बोलायचंय. चक्षुसेन तुम्ही यावं. मला कळलेलं आहे सेनापती. ज्या गुप्तहेराला आपल्या सेनापतीच्या डोळ्यात काय लिहिलं हे वाचता येत नाही तो गुप्तहेर कसला. महाराज बाण उलटा घुसतोय. आमच्या ते लक्षात आलेलं आहे सेनापती. महाराजांचा परत विजय असो. चक्षुसेन आम्ही तुम्हाला आराम करायला पाठवलं होतं. तुम्ही इथे काय करताय? नाही महाराज, राज्यावर संकट आलेलं असताना राज्याचा गुप्तहेर आराम करणं. आम्ही मगाशीच सांगितलं एवढंही संकट आलेलं नाहीये, तुम्ही आराम करू शकता. नाही महाराज, मला कोण आहे रे तिकडे? कोण नाही तिकडे. नाटकात 4 पात्र आहेत सगळी इकडे. महाराज, शिपाई शिवलकर लवकरात लवकर दरबारात या. जीव प्यारा असेल तर या. आता कुणीही येणार नाही. राज्यावर आलेलं हे संकट महाराज मी चक्षुसेन तुमचा गुप्तहेर परतवून लावेल. काळजी करू नका महाराज. महाराज तुम्ही थंड घ्या. अरे ह्याचं नाव चक्षुसेन, हा थंड घ्या बोलतोय. ये बाबा ये आत ये रे ये आत ये रे पैसा 3 पाकिटं देतो. मला मागच्या प्रयोगालाच कळलेलं आहे. झाला पैसा यांचा खोटा मी नाही येणार बाहेर. आज या राज्याचं संकट मी परतवून लावणार आणि मगच जाणार. चक्षु महाराज, मला तुमची घालमेल कळते. तुमच्या मनातली गदगद कळतीये महाराज. मला हे कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय. नाही. तुम्ही आता राज्याला संबोधून हेच म्हणणार होतात ना. हे भूमिपुत्रांनो, हे मायभूमीच्या वीरवत्सांनो, हा बाळ काळ झालेला आहे. शत्रूच्या पावलांनी वाऱ्यावरती ठसा उमटवलेला आहे. पण काळजी करू नका. काळोख झिडकारून कापून टाकेल. काळोख झिडकारून उगवणारा सूर्य हा नेहमी शूरवीरांच्या छातीवर जन्म घेत असतो. शत्रू येतोय. हो शत्रू येतोय. शत्रू येतोय. तहेर त्याला सेलोटेप लावली नाही मागे व्हा. शत्रू येतोय पण काळजी करू नका. ही लढाई आपण लढायलाच हवी. कारण आता जर आपण मागे हटलो तर आपल्या लेकी बाळींचे आक्रोश आपली पाठ कधीच सोडणार नाहीत. आपण लढायला हवं. मी लढेन. मी एकटा लढेन माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत, माझ्या अंतापर्यंत. कारण माझ्यासोबत माझ्या पाठीशी आहे माझी जिवंत जागृत तेजस्विनी पंडित. तेजस्वी प्रजा. आणि म्हणूनच या मातृभूमीचे ऋण फेडायला उठा. मागे व्हा, तुम्ही पुढे या. उठा, रणांगणी चला, शस्त्र उचला आणि माझ्या मागून म्हणा जयती जयती मातृभूमी. महाराज, माझा अख्खा सोलो घेतला तुम्ही. मी काय म्हणते महाराज. नको नको हे युद्ध नको. हेच म्हणायचंय ना महाराणी तुम्हाला. नको नको हे युद्ध नको. तलवारीचा जन्म हा रक्त ओकण्यासाठी झालेला असतो. तलवारीचा जन्म हा रक्त ओकण्यासाठी झालेला असतो. महाराज, राजा, युद्ध नको. नाही करत मी. मला दिसत आहेत 4ही बाजूने वाहणारे रक्तांचे पाठ. मला दिसत आहेत अनाथ बालकांचे, विधवा स्त्रियांचे आक्रोश. नाही राजा नाही. मागे फिर. युद्ध करू नकोस राजा. युद्ध करू नकोस. आज तू युद्धातनं माघार घेतलीस तर देशोदेशीचे राजे तुला शिव्या घालतील. पण राजा, तुझी प्रजा तुझे गुणगान गाईल. म्हणून सांगतेय राजा, कधी कधी हरणं ही जिंकणं असतं राजा.
मागे फिर राजा, आगे फिर, मागे फिर राजा, मागे फिर. ही पाटणकर आले, तुगाच वाट लावू नको. पाटणकर आले. आज हे देखील राज्यातून काही प्रजाचे लोक आलेले आहेत. माझे B17. सेनापती, सेनापती, काहीतरी करा. काही करू शकत नाही हे सेनापती. अरे काय डोंबलाचा सेनापती आहे. क्लायमॅक्सला याच्या सगळ्या आयडिया फ्लॉप जातात. आयडिया महाराज याने एंड फोडला. एंड नाही, मला तुम्हाला फोडायचं आहे महाराज. एक तुम्ही मिनिट एवढे इंग्रजी शब्द कुठून शिकला आहात? सांगतो महाराज, सांगतो. पण तत्पूर्वी हा सेनापती मेला पाहिजे. एक मिनिट. सेनापती, तुम्ही चिलखत घातलंय, विसरला. इकडून मारले आणि तलवार घोसल्यावर काय याव याव करू का मी? मेले मेले गावकऱ्यांनो, सेनापती मेले. जाळा चिता पेटवा. मी काय म्हणते, आपण यांना डॉक्टर आले. डॉक्टर, हा कुठला बरं शब्द? महाराणी, डॉक्टर हा कुठला बरं शब्द आहे? हॅलो हॅलो हॅलो. पोर्तुगीज, डच, आंग्ल देशातनं काही वेस्ट इंडियन आलेले आहेत. खरं आता वैदूंची गरज होती. मी वैदू आहे सा. आमचा एक पेशंट हरवला आहे सा. हा तर नाही तो. अरे हा तर नाही. अरे चा पेशंट गावला आहे सा. दूर व्हा. नाही 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 राजा, जर हे खरंच वैदू असतील तर मला यांना प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही एका जिवंत धडधाकट माणसाला घेऊन जाल की एका सन्न अवस्थेत पडलेल्या माणसाला घेऊन जाल? याला घेऊन जाय. वा वा वा, कर्तव्य दक्ष डॉक्टर साठी जोरदार टाळ्या. वैदू, 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 कुठे नेत, कुठे नेत, कुठे जात? महाराज, तुमच्या मनातले सर्व मी ओळखलेले आहे. नाही, नको, या राज्यावरचं संकट हा चक्षु परतवून लावेल महाराज. नको. काळजी नको महाराज, निघा चला. महाराज चला, या महाराज, जा. चला आउट महाराज, आउट. चला चला महाराज, चला. राणी सरकार, राणी सरकार, चला आउट. चल चल, आउट आउट आउट. अशा प्रकारे युद्ध न करता राजाने माघार घेतली, प्रजा बचावली आणि नाटक पूर्ण झालं. याला पुढचा प्रयोग करायला देतो काय बघ मी? नाही करायचा आम्हाला पुढचा प्रयोग. नाही करणार. आज रंगमंचावर इतकी वाक्य घेतल्यानंतर मला वाघासारखं वाटतंय. आणि माझी वाघ गर्जना B17 पर्यंत, माझ्या रयतेपर्यंत पोहोचलेली आहे. जयती जयती, करतंदे करतंदे, जयती जयती मातृभूमी. मातृभूमी, मातृभूमी मारलं पाहिजे. तुम्ही कशाला माझी वाक्य केली? तू कशाला हे केलास? तू कशाला केला? तू खरंच, तू लीड आहेस खरंच. तू किती भारी केलंस पृथ्वी, तू किती भारी केलंस. मला खूप आवडलं. मी आजच आईला सांगणार आहे की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू खरंच नाटकात लीड करतोस. करतो नाही, करत होतो. म्हणजे सोडलं नाटक आत्ता. अरे नट सलामत तो नाटक 50. काळजी करू नकोस रुही, मी अमय खोपकरांच्या नाटकात काम करेन. ते मला खूप चांगलं ओळखतात. आज त्यांनी मला मटण खायला बोलवलं होतं. पण मग तू येरे रे पैसे 3 मध्ये का नाहीये? नको काळजी करूस. त्यांची प्रगती पाहता 4, 5, 6, 10 सगळ्यात मी असेन. चल 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 चल. आपण आजच आईला सांगूया, पटकन लग्न करूया आणि मग येरे रे पैसा 3चा फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला जाऊया. तुझे हनीमूनचे प्लॅनिंग आवडतात मला. चल चल चल. खूप भारी केलंस. जेवढं कौतुक करावं तितकं थोडं आहे. जोरदार टाळ्या. कडक परफॉर्मन्स.
चला बघूया आता या मंचावरचे B17-18 काय म्हणतात. प्रसादा. वा राजू वा वा. प्राजू तुझं आडनाव पाटणकर नाही ना? वा वा भन्नाट. सगळ्यात आधी टाळ्या वाजल्या पाहिजेत मोठ्यांसाठी आणि अभिजित पवारसाठी. अफलातून कॉन्सेप्ट आणि अफलातून लिहिलं होतं आणि व्हेरी ब्रिलियंटली परफॉर्म. पृथ्वीक तू कमाल आहेस. आणि बाकी सगळ्यांनी पण खूप उत्तम साथ दिली, मजा आली. सुसाट परफॉर्मन्स. हे प्रहसन नव्हतं, हा एक अनुभव होता असं मी म्हणेन. आणि तुम्ही स्टोरी टेलिंगच्या द्वारे जी ऊर्जा तयार केली इथे या मंचावर आमच्यामध्ये, म्हणजे जेव्हा चक्षू त्याच्या लाईन्स बोलायला आला, आम्ही ऑडियन्स म्हणून खुश झालो. आम्ही टाळ्या वाजवू लागलो. म्हणजे तुम्ही आम्हाला एवढं एनग्रॉस्ड आणि इन्व्हॉल्व करून घेतलं, हे अमेझिंग आहे. आणि असं प्रत्येक वेळेला होत नाही, त्यामुळे सगळ्यांनाच हॅट्स ऑफ. फार मजा केली तुम्ही सगळ्यांनीच. इपी वा, मला तुला जुजबी द्यायला यावंच लागणार आहे.